बीड म्हणजे बीडचे वंजारी म्हणजे वंजारी नव्हे, वंजारी हा विश्व म्हणजे जगामध्ये पसरलेला आता समाज आहे. म्हणजे आपला वाचवण्यासाठी आपलं सगळं. ओबीसी जागा हो, अरे ओबीसी कशाला जागा हो? मर्डरर कोण आहे त्याला पकडा ना बाबांनो. एकच जात आहे ना त्याच्यात, एक मेलाय आणि एकाने मारलाय. त्या मेलेल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि मारलेला पकडला गेला पाहिजे. साधा माणुसकीचा हिशोब आहे, ह्याच्यात कुठे आली जात? सुक्याबरोबर उरलं जळतं तसं झालंय. मी आज या समाजाची बाजू घ्यायला आलेलो आहे की शीतावरनं भाताची परीक्षा करू नका. आज कमीत कमी 40 IAS IPS वंजारी समाजाचे काम करतायत. माननीय अजित पवारजी जेव्हा मस्साजोगला गेले होते देशमुख कुटुंबियांना, तेव्हा त्यांच्या ताफ्यामध्ये MS-23 BG 2231 नावाची गाडी होती. त्यांच्या बरोबरच्या गर्दीमध्ये शिवलिंग मोराळे नावाचा तरुण होता. हा त्याचा फोटो इथे मार्क केलेला आहे बघा, शिवलिंग मोराळे. आश्चर्याची गोष्ट ही अजित पवार हे असलं खपवून घेत नाही याची कल्पना आम्हा सगळ्यांना आहे. आमचे राजकीय किती मतभेद असले, वैचारिक असले, मी राजकीय मतभेद मानणार नाही, कारण का ते खूप मोठे माणसं आहेत, आपण खूपच छोटे आहोत त्यांच्यासमोर. पण ही गाडी त्यांच्या कॉन्व्हॉयमध्ये होती 2231, आणि दुर्दैवाने ह्याच गाडीतनं वाल्मिक कराड CIDला गेला. याचा अर्थ हा जो पोरगा आहे शिवलिंग मोराळे, याला हे सगळं प्रकरण माहिती आहे. हे आत्ताच त्याच्या गाडीचा नंबर, त्याचं नाव, गाडी कोणाच्या नावावर आहे, गाडीचं हे काय, मेक काय, सगळं 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 हे आलेलं आहे. गुंडांना जात नसते, गुंडांना काही नसतं, गुंडांना आपला स्वार्थ दिसत असतो. याच गाडीत बसून माननीय वाल्मिकरावजी कराड साहेब हे CIDला भेट देण्यासाठी गेले. म्हणजे ह्याच्यातली सर्वात दुर्दैवाची बाब मी परत एकदा महाराष्ट्राच्या नजरेत आणून देतो की त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली हजर होण्याचे 1-1.5 तास अगोदर. प्रेस कॉन्फरन्स नाही, ते काय रिलीज केला व्हिडिओ. म्हणजे एरवी म्हणजे ज्या एजन्सीच्या हातात तुम्ही तो तपास दिलाय, त्या एजन्सीनी ही दक्षता नाही घेतली की तो येणार असेल तर बाजूला नाकेबंदी करून ठेवा, त्याला गाडीतच पकडा. त्याची गाडी पार आतमध्ये दरवाजापर्यंत येऊन दिली आणि स्वतःचे कपडेच फाडून घेतले. आज पूर्ण भारतभर आपल्या पोलिसांची नाचक्की झाली आहे. म्हणजे मी कॉलेजमध्ये असल्यापासून वाचतोय, ऐकतोय, बघितलंय. म्हणजे दगडी चाळ, लाल विटांची चाळ, काल्या अँथनी, अनेक गुंड, अमुक अमुक तमुक बघितले. पण साले पोलिसांसमोर काय कोणाची हिंमत आहे? बिशाद आहे मुंबई पोलिसांसमोर. म्हणजे त्या काळात दाऊदला कॉलरला पकडून खेचून घेऊन यायचे भेंडी बाजारातनं. हे कुठल्या गुंडाचं काय नाव घेत नाही मी, पण मला एक पोलीस कमिशनर आठवतात, जॉईंट पोलीस कमिशनर, त्यांनी त्या गुंडाला मुंबईच्या क्राईम ब्रँचच्या ऑफिसमध्ये असं लोळायला लावलं होतं, लोळायला. तो गुंडही नामचीन होता. पण पोलीस हा सर्वात मोठा दादा असतो, पोलिसांसमोर कोणीच नाही, असं आमचं मत होतं कालपर्यंत. पण आज तर हा वाल्मिक कराड हा म्हणजे दाऊद, छोटा राजन, अमर नाईक या सगळ्यांना मागे सोडून गेला. म्हणजे पोलिसांची त्याला घ्यायची हिंमत नाही. पोलीस स्टेशनला तो स्वतः चालत गेला. काय शान आहे यार. तो आरोपी आहे की नाही नंतर बघू आता. आणि तो आरोपी नाही असं जर कोणी म्हणत असेल तर परळी पोलीस स्टेशनला बापू आंधळेच्या मर्डर केसमध्ये हा 307चा आरोपी आहे. हे पोलिसांना माहित नव्हतं का? मग कुठल्याही आरोपीला महाराष्ट्रात तुम्ही अशी वागणूक देणार आहात का? हजर होणे ही तुम्ही टर्म वापरता, अरे त्याला हजर केला रे. पोलिसांच्या भाषेत हजर होणे, हजर केला, शरण गेला, बिला काय नसतं. पकडून आणला, उचलून आणला, त्याला गाडी सापडली, खरं ते तो हजरच झालेला असतो. पण पोलीस स्वतःच्या अंगावर घेत नाहीत, कारण का शेवटी त्यांच्या इज्जतीचा प्रश्न असतो. पोलीस काय सांगतात, तू लप, चला कुठे लपायचं ते बिळात लप, तुला बिळातनं शोधून काढू. इथे यांनी पोलिसांना बिळात घातले आणि या बिळावरनं गेला. देवाने ह्याच्यातली जी गंभीरता आहे, गांभीर्य आहे, ते कमी कसं होईल ह्याच्याकडे राजकीय दृष्ट्या बघितलं जातं. अजूनही सोमनाथ सूर्यवंशीबद्दल कोणीही काही बोलायला तयार नाही. सरकार बंद नाही आणि पोलिसांबंदही नाही.
मी विधानसभेच्या पटलावर बोललो होतो, विधानसभेत बोललो होतो की गरीबों की जान क्या जान नहीं होती. म्हणजे सोमनाथ त्याची म्हणजे त्याची आई आणि तो ज्या जातीतनं आला, जात व्यवस्था आपल्याकडे इतकी मजबूत झाली आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून म्हणजे कोणी काही बोलतच नाही त्याच्याबद्दल. पोलीस माहिती द्यायला तयार नाही, सरकार बोलायला तयार नाही, आणि उद्रेक झाला की मायच लाठीचार्ज. म्हणजे संविधान जपायचं, त्या संविधान जपायला गेलेल्यांचा मृत्यू, खून झाल्यानंतर तो बघत बसा. आणि हा खून आहे, इट्स अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. तो काही श्वासोश्वासाचा त्रास होऊन वगैरे मेलेला नाही. तो कसा मेला हे पोलिसांनी सांगण्याची पण गरज नाही, कारण का त्या पोस्टमॉर्टम मध्ये स्पष्ट दिसतंय की शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज लिहिलेलं आहे. आणि गरीबाची कोणी बाजूच घ्यायला तयार नाही, कोणी बद्दल कोणी माहितीच द्यायला तयार नाही. एकंदरीतच हे सगळं प्रकरण हे माझ्या अंदाजाने दडपण्याच्या दिशेने नेलं जात आहे. काल मला काही पत्रकारांचे निरोप होते की आम्ही इथे पत्रकारिता करायला आलो आहे आणि आमच्या मागेच लोक, आम्ही 2 दिवस इथे आहोत तर 2 दिवस लोक आमच्या मागेच फिरत आहेत, काही विशिष्ट लोक. हे तर अजून परेशान करणारी गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार माझ्याकडे बघताय, तुमच्यापैकीच एक मुंबईत पत्रकारिता करणारा पत्रकार आहे. पण असं जर होत असेल तर महाराष्ट्राच्या दृष्टीने हा फार एका वेगळ्या विचित्र लेवलला गेलाय. अंबाजोगाई आणि परळी हा एवढाच पट्टा आहे. आता जसा दाऊद पाकमोडे या स्ट्रीटमध्ये, छोट्याशा स्ट्रीटमध्ये होता पूर्वी, आता तो इंटरनॅशनल झाला. तसे माननीय वाल्मिक कण्णा कराड साहेब हे छोट्याशा परळीत होते, ते आता बीडचं राख त्यांच्याकडे, बीडचा मटका त्यांच्याकडे, बीडची दारू त्यांच्याकडे, सगळ्या एजन्स्या त्यांच्याकडे. हे घडतं कसं? आणि मला येत म्हणणं की मी पण मंजारी आहे, सुक्याबरोबर ओल्लं जळतं तसं झालंय. मी आज या समाजाची बाजू घ्यायला आलेलो आहे की शीतावरनं भाताची परीक्षा करू नका. आज कमीत कमी 40 IAS IPS वंजारी समाजाचे काम करतायत आणि अतिशय चांगलं काम करत आहेत. काश्मीरमध्ये आहेत, आसाममध्ये आहेत, बेंगॉलमध्ये आहेत. खेडकर, खाडे, उगले. त्याचं कारण ते ज्या परिसरात आलेत त्या परिसरात शेती नावाची गोष्टच नाही. म्हणजे आईवडिलांची एखादा एकर शेती, 18 वर्ष दारिद्र्य. पर्याय काय? तर अभ्यास करायचं, MPSC द्यायची, नाही तर UPSC द्यायची. आणि हे साधारण कुठनं आलेत? तर सर्वात मोठा जो गठ्ठा IAS IPSचा आहे तो तुमच्या साताऱ्याचा जो माणगाव ह्याचा भाग आहे, जीवन कुमार गोरेंचा जो मतदारसंघ आहे त्या भागातून आलेत. आणि एकेका घरात 4-4 IAS आणि IPS आहेत. तेव्हा जे टीका करणारे आहेत, अज्ञानी काही टीकाकारही असतात ना, हे निष्कारण आपण हे जातीवर घेऊन जातोय. तुम्ही खुनालाही, रक्तालाही जात लावणार असाल तर ही अधोगती मी फार पूर्वीपासून सांगतो की पहिल्यांदा ते धर्मावर येतील, नंतर ते जातीवर येतील आणि हळूहळू पोटजातीवर जातील. झाले ना, जातीवर आले की नाही? धर्म कुठे दिसतोय आता? नाही, धर्म गेला बाजूला, फेकले गेला. आता ते जातीवर आले, आता ते पोटजातीवर जातील, नंतर तेच भाषेवर येतात, मग नंतर ते प्रांतावर जातात. माणसांमध्ये दुफळी माजवण्याची ही पद्धत असते. आपण माणूस म्हणून जगतच नाही, माणुसकी विसरून जातो. हे सर्वात मोठं उदाहरण. ज्या पद्धतीने एका समाजाला टार्गेट केलं जात आहे, फार स्पष्टपणाने मी बोलतोय की ते IAS लोकांची नावं मी फेसबुक आणि ह्याच्यावर वाचून हैराण झालो. अहो, ते गरीब घरातली पोरं आहेत सगळी, एकही पोरका श्रीमंत घरातला नाही त्याच्यातला, एकही. ते सगळे IAS IPS आम्हाला भेटून जातात. स्वतःच्या मेरिटवर IAS IPS झालेत. तुम्ही काय लेबल लावताय त्यांना? आणि हेच त्यांचं काम आहे. जेव्हा ही जात व्यवस्थेची लढाई सुरू झाली महाराष्ट्रात रिझर्वेशनवरनं, तेव्हा मी बोललेलो की महाराष्ट्रातली सामाजिक शांतता तुम्ही भंग करताय. कुणाला काय मिळेल काय नाही हे मला माहित नाही, पण ह्याच्यात नुकसान महाराष्ट्राचं होईल. तर बघा काय होतंय ते. आणि अजून ह्याच्यात घसरण होईल. म्हणजे आपला वाचवण्यासाठी आपलं सगळं OBC जागा हो. अरे OBC कशाला जागा हो? मर्डरर कोण आहे त्याला पकडा ना बाबांनो. एकच जात आहे ना त्याच्यात, एक मेलाय आणि एकाने मारलाय. त्या मेलेल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि मारलेला पकडला गेला पाहिजे. साधा माणुसकीचा हिशोब आहे. ह्याच्यात कुठे आली जात?
पण त्याच्यातही आता आपण जात लावायला लागलो. जसं आंबेडकर साहेब म्हणायचे की दोनच, एक शोषण करणारा आणि एक शोषणारा. आयुष्यात नेहमी शोषण करणाऱ्यांच्या बाजूने उभे राहा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं. ते गणित इथे लागू होतं की ज्याचा खून झालाय त्याच्या घरच्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. खून कोणी केला, कोणी असू दे, त्याच्या विरोधात गेलं पाहिजे. पण हे दुसरीकडे सगळं न्यायचं काही जणांनी काम चालवलंय. मलाही काही जण सांगत असतात तुम्ही वंजारी आहात, तुम्ही बोलायला नाही पाहिजे, असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे. पण मोठा वर्ग जो महाराष्ट्रात आहे, यवतमाळमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, धुळ्यामध्ये आहे, नंदुरबारमध्ये आहे, नगरमध्ये आहे, त्या सगळ्यांचं म्हणणं साहेब इतर समाज आमच्याकडे दुसऱ्या नजरेने बघायला लागले. बीड म्हणजे बीडचे वंजारी म्हणजे वंजारी नव्हे, वंजारी हा विश्व म्हणजे जगामध्ये पसरलेला आता समाज आहे. पालघरमध्ये आहेत, गुजरातमध्ये आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत. पण तुम्ही सगळ्याच यांना कशाला बदनाम करताय? आणि आम्ही तेवढे धीट आहोत की जिथे अन्याय दिसला तिथे आम्ही उभे राहिलो. आणि असे अनेक आमचे जाती बांधव आहेत जे फोन करून जातात की अजिबात सोडू नका, आपला समाज असा होऊच शकत नाही, क्रूर निष्ठूर हा आपला समाजच नाही. कदाचित बीड एवढे वंजारी म्हणजे नाशिकात नसतील, म्हणजे नाशिकच्या परिसरात नसतात. मी नाशिकमधून आलेलो आहे, पण मला नाही वाटत नाशिकमध्ये एकही फुलचंद कराड आहे. कदाचित आर्थिक सत्ता आणि राजकीय सत्तेचं केंद्रीकरण झाल्यामुळे फुलचंद कराड सारखे निर्माण झाले असतील. हा वाल्मिकी, त्या फुलचंद कराडचे किती हाल केलेत. म्हणजे बरं झालं वाल्मिकी कराड आठवलं. फुलचंद कराड पण वंजारीच होता ना बिचारा, त्याचे किती हाल केले. म्हणजे असे जर वंजाऱ्यांचे फोन सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते बीड जिल्ह्यात तर कमीत कमी 100 जण अन्यायग्रस्त वंजारी म्हणजे प्रकल्पग्रस्त असे वंजारी असतात. म्हणजे समाज असतो ना, तो येतो सांगायला साहेब प्रकल्पात बाधित झालो, काहीच फायदा नाही मिळाला. तेव्हा हे सगळं उघड करण्यासाठी म्हणून मी आलो होतो आज, खास करून हे सांगण्यासाठी आलो की ही गाडी कोणाची, आणि ती गाडी नेमकी तुम्ही अजितदादांच्या ताफ्यात का घुसवली, तुमचा त्याच्या मागे उद्देश काय होता, हे सगळं पुराव्यानिशी मिळालेलं आहे. आम्ही कुठे म्हणतो संबंध आहे, पण पोलिसांना मुक्तपणाने चौकशी तर करू द्या. आमचा राजीनामा मी मागतोच आहोत आणि मला कौतुक वाटतंय, मी अभिनंदन करीन अजितदादांच्या आमदारांचं जर त्यांनी अशी मागणी केली असेल तर. राजकारणात अशाही बाजू कधी कधी घ्याव्या लागतात आणि ही कौतुकास्पद बाब आहे. एकाने जरी हे काम केलं असेल तर चला तो मर्दाची औलाद आहे असं मी म्हणेन, त्याला मी जाऊन हार घालून येईन. अशी माणसं राजकारणात आता हवीत की दूध का दूध पाणी का पाणी सांगणारी. कदाचित जाईल रात्रभरात त्यांना 2-4 फोन इथनं जातील, अरे गप बसा रे तुम्ही काय लावलंय, किंवा असंही असेल की वरनच निरोप गेले असतील, बाबा आता राजीनामा मागा, हे फार जाती व्हायला लागले. काही असू शकतं, पण कमीत कमी त्यांनी पुढे येऊन नाव तर घेतलं की बाबा राजीनामा दे रे बाबा. म्हणजे याचा अर्थ फक्त जितेंद्र आव्हाड, क्षीरसागर असे दोघच नाही आहेत. प्रत्येकाच्या मनात खंत आहे की हा खून हा माणुसकीचा खून आहे आणि हा राजकीय वरदहस्तामुळे भय निघून गेलाय. क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्समध्ये सर्वात काय मरतं तर भीती चेपली जाते, भीती मरते. आणि एकदा भीती मेली, वाल्मिकी कराड जन्माला येतो. भीतीच नाही. आणि एक्सप्लॉयटेशन ऑफ पुअर ही जी थिअरी आहे ती थिअरी याच्यात क्लिअर दिसते. सगळे बिचारे गरीब पोरं आहेत, त्यांना पैशाची लालच, पैशाचं आमिष, मोठं असं विश्व दाखवलं की घातला कोणाच्या तरी दांडा डोक्यात, मेला. आले थोडे दिवस जेलमध्ये बसून, 2-4 एकर शेती घेतली, परत कामाला बघू, नंतर केस चालू राहते, वकील उभा राहतो, जे काय व्हायचं ते होत राहतं. सगळं जे काय झालं ते आका आणि बाकाच्या सांगण्यावरूनच झालं.